ओम श्री परमात्मने नमः. श्री गुरुपादुकाभ्यां नमः. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग 4 या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या पुस्तकातील 1987 या शीर्षकाच्या लेखाचा भाग 5. सुषमाताई म्हणतात, परवा टी व्हीवर रामायण बघत होते तेव्हा त्यातली लक्ष्मणाची व्यक्तिरेखा मजेशीर वाटते. रामाला वनवासाला पाठवायचं म्हटल्यावर लक्ष्मण धनुष्यबाण घेऊन येतो. सर्वांना मारून रामाला राज्यावर बसवायचं हा त्याचा विचार. तेव्हा राम त्याची समजूत घालतो. त्यात लक्ष्मणाचं वागणं वैशिष्ट्यपूर्ण वाटतं. स्वामी म्हणतात, लक्ष्मणाचा पिंड भावनात्मक आहे. तो सत्यवचनी निग्रही असा आहे. त्याचं संयमी जीवन आहे. रामावर त्याची खरी श्रद्धा, खरी भक्ती आहे. रामाखेरीज कोणी नाही त्याला. सुषमाताई म्हणतात, पण तोच लक्ष्मण रामानं सीतेला अग्निदिव्य करायला सांगितल्यावर रामाविरुद्ध बंड करायला निघतो. स्वामी म्हणतात, त्याचं कारण त्यानं बघितलं होतं की सीतामाईंनी केवळ रामचंद्रांसाठी 14 वर्ष वनवासात काढली होती. तो सत्यवचनी, सत्यवाणी होता. त्याला सत्याविषयी चाड होती. सीतेला अग्निप्रवेश करायला सांगितलं तेव्हा तो म्हणाला, तिनं कोणतं पाप केलं ते मला समजावून दे, नाहीतर माझा तुझा संबंध संपला. सुषमाताई म्हणतात, म्हणजेच रामाशी तो भांडायलाही कमी करत नाही आणि एकीकडे रामाशिवाय जगू शकत नाही असा भाव आहे. ते पाहताना मला वाटलं, माझा स्वभावही तसाच आहे का काय. प्रेम आहे आणि वेळप्रसंगी भांडण. अर्थात ते खूप मोठे आहेत, पण मलाही तुम्हाला कोणी नावं ठेवली तर सहन होत नाही आणि तुमच्याशी भांडतेही मधून. स्वामी म्हणतात, लक्ष्मणाचं रामचंद्रावर प्रेम, श्रद्धा विलक्षण होती. त्याचं पूर्ण विरागी अंतःकरण होतं. स्वतःच्या जीवनाची त्याला तमा नव्हती. पूर्ण वैराग्यशील. हा फार मोठा गुण लक्ष्मणाचा होता. 14 वर्ष निराहार फलमुलावर तो राहिला होता. सुषमाताई म्हणतात, लक्ष्मण सुमित्रेचा निरोप घ्यायला गेला तेव्हा सुमित्रा म्हणते, तू रामाबरोबर जायचं. अयोध्येत रामसीता नाहीत तर तुझं काय काम आहे इथं. जेथे राम तेथे तू जायचं. लक्ष्मणाला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो, आई तू असं म्हणतेस, हे माझं भाग्य आहे. त्यात सुमित्रेचं विशेष वाटतं. स्वामी म्हणतात, सुमित्रेचे डोहाळेही तसेच होते. सुषमाताई म्हणतात, आणखी सुमित्रेनं सांगितलं, राम सीता झोपतील तेव्हा तू पहारा द्यायचा. त्यांचं खाणं पिणं झाल्यावर जे राहील ते तू सेवन करायचं. त्यांच्याजवळच राहायचं. स्वामी म्हणतात, ती त्या सर्वांची तपश्चर्याच होती. आपला स्वतःचा विचारच नाही कुणालाही. मी माझं नाही. सुषमाताई म्हणतात, सीता कौसल्याचा निरोप घ्यायला जाते तेव्हा कौसल्या विचारते, तू कुठे वडिलांकडे जाणार का. तेव्हा सीता म्हणते, नाही, मी माहेराहून निघतानाच मला सांगितलेलं आहे की जिथं पती तिथं तू राहायचं. रामानं कौसल्याला तेच सांगितलं, जिथं पती तिथं तू, माझ्याबरोबर यायचं नाही. म्हणजे सगळेच संवाद फार उंच पातळीवरचे आहेत. स्वामी म्हणतात, सगळे त्यागाच्या भूमिकेत आहेत. बघा तुम्ही, भोगाची भूमिकाच नाही कुणाची. ज्या क्षणी राज्यावर बसायचं त्या क्षणी त्यावर तुळशीपत्र ठेवायचं. ही काय सोपी गोष्ट आहे का. सुषमाताई म्हणतात, म्हणजे ती गोष्ट इतकी सहज स्वीकारली जाते की रामचंद्र म्हणतात कैकेयीला, भरताला राज्यावर बसायचं ना, बसू दे, मी वनवासात जाईन. कैकेयी मुळात वाईट नव्हती, पण दुसऱ्यानं पेटवल्यावर पेटली. स्वामी म्हणतात, जीवनात असाच गोंधळ अखंड चालू असतो. आज इथंच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया.
श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.